अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 24,309 वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, जवाब में कहा गया है कि दहसर नदी के प्रोजेक्ट 31 मार्च 2026 तक पूरा हो जाएगा। अध्यक्ष महोदय, 2031 मार्च होने को सिर्फ तकरीबन 1 महीना बाकी है। क्या सरकार ये गारंटी देगी कि अगले 30 दिनों में ये काम 100% पूरा हो जाएगा? अगर नहीं तो इस देरी के जिम्मेदार कौन है, उनके साथ कार्रवाई होगी क्या? अध्यक्ष महोदय, पिछले 1 वर्ष में इन नदियों के किनारे से कुल कितने अवैध तबेले हटाए गए और उनको फिर से अतिक्रमण ना हो, इसके लिए सरकार ने कोई ठोस कदम उठाया है क्या? अध्यक्ष महोदय, मेरा दूसरा सवाल है, दहिसर, पेसर, ओशिवारा नदियों के किनारे कुल 3,384 घर हैं, दुकानें बाधित हैं। सरकार कह रही है कि अल्टरनेट हाउसिंग के अभाव में ये काम रुका हुआ है। मेरा सवाल है कि जब प्रोजेक्ट शुरू हो रहा था तो क्या इन घरों की संख्या पता नहीं थी और इसकी वजह से काम रुक रहा है? पात्र लोगों के घरों की व्यवस्था करने को सरकार को इतना समय क्यों लग रहा है? और इसकी वजह से अगर प्रोजेक्ट महंगा होगा, उसका खर्च बढ़ेगा, तो उसका जिम्मेदार कौन होगा? अध्यक्ष महोदय, ये मैं जानना चाहता हूँ। अध्यक्ष महोदय, हा दहिसर आणि पोईसर ओशिवारा नदीलगतच्या ह्याच्यामधनं जे सांडपाणी, दूषित पाणी, गुरांच्या गोठ्यांचा जो हे तो त्याच्याचा संबंधीचा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। या दहिसर नदीकरता अध्यक्ष महोदय आपण 21 ऑक्टोबरला वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि आपण 31 मार्च 2026 पर्यंत तो कार्यान्वित होणे अपेक्षित आहे। त्याप्रमाणे तो होईल। आपण त्याचा खर्च जवळजवळ 246 कोटीपर्यंत केलेला आहे अध्यक्ष महोदय। पोईसरचा पण जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जसं त्याचं काम पण प्रगतीपथावर आहे। जे सदस्यांनी आता उपस्थित केला मुद्दा जो बांधकामाचा त्यातल्या हटवण्याचा, पण अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जे 10 आपण केंद्र बांधणार होतो त्याच्यातलं 9 केंद्राचं काम ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे। जी घरं आहेत तर ती आपल्याला जी कडेला जी वॉल बांधायची आणि ती त्याच्या ह्याच्यामध्ये येते, त्याच्यामुळे काम काही थांबलेलं नाही। त्यामुळे आपण ते पण मला असं वाटतं की आपण वेळेमध्ये ते पूर्ण करून देऊ। ओशिवरा नदीचा जो प्रकल्प आहे ज्याला आपण 23ला वर्क ऑर्डर दिलेली आहे जानेवारीमध्ये आणि तो 27 पर्यंत, एप्रिल 27 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे। त्याला पण आपण 631 कोटीचा खर्च करतोय अध्यक्ष महोदय। आणि जे पण तिथे गोठे आहेत आणि सगळ्या ह्याला आपण नोटिसा दिलेल्या आहेत। आपण आतापर्यंत त्यांच्याकडनं दंडात्मक कारवाई करून 1,15,000, 2,30,000 असे दंड सुद्धा वसूल केलेला आहे अध्यक्ष महोदय। आणि गोठे हलवण्याच्या बाबतीमधली पण कारवाई आपण स्थलांतरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत। पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत आपल्याकडे एक पण गोठ्याचं रजिस्ट्रेशन आलेलं नाहीये। त्यामुळे थोडीशी ती कारवाई करण्यास अडचण येते अध्यक्ष महोदय। आपण या सगळ्या गोठ्यांना दापचिरी येथे जागा पण दिलेली आहे स्थलांतरासाठी आणि तिथे आपल्याला जे इन्फ्रा उभं करायचे अध्यक्ष महोदय त्यासाठीची पण आपण तरतूद पण दुग्ध विकास विभागाने तयार करून ठेवलेली आहे। आणि त्यामुळे लवकरात लवकर ह्या त्यांच्या ज्या गोष्टीचा जो तिथे बाकीचा त्रास होतोय त्या संबंधीची कारवाई सरकारकडनं चालू आहे। मनीषाताई। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अबू आझमी यांनी माझ्या मतदारसंघातील दहिसर नदीच्या प्रदूषणाबद्दल प्रश्न मांडलेला आहे। अध्यक्ष महोदय, ह्या विधिमंडळाच्या सदनात 2014ला आमदार झाल्यानंतर मी दहिसर नदीचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे मांडला। ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, दहिसर नदीमध्ये प्रोटेक्शन वॉलचं 95% काम हे पूर्ण झालेलं आहे। त्याच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमधील 750 झोपडपट्ट्या ह्या आपण तिकडनं हे करून खाली करून आपण त्यांच्यासाठी 1427 PAP हे आपण बांधत आहोत। अध्यक्ष महोदय, सदर नदीमध्ये दोन्ही बाजूला सिवरेज लाईनचं काम पूर्ण झालंय। ह्या नदीवरती 2 STP प्लांट लावलेले आहेत आणि ह्या STP प्लांट मधून 6.5 MLD पाणी हे आपल्याला मिळणार आहे। पण अध्यक्ष महोदय, ह्या दहिसर नदी मध्ये
जवळजवळ 11 तबेले आहेत. ह्या 11 तबेल्यातील 3 तबेले हे आपण तिकडनं त्या स्थानिक तबेल्यांबरोबर मीटिंग घेऊन त्यांना जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा वापर करून ते तबेले आपण खाली केले. पण अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मेन तबेला जो आहे तो सुकरवाडी पासून म्हणजे श्रीकृष्णनगरच्या श्रीकृष्ण कॉम्प्लेक्सच्या बाजूला जुल्फी खान नावाचा तबेला चा मालक आहे. अध्यक्ष महोदय, हा माणूस संपूर्ण मलमूत्र हे डायरेक्ट दहिसर नदीमध्ये सोडतोय. त्याचबरोबर ह्या जुल्फी खानने इल्लीगल 3-3 हजार जिकडे आरक्षण आम्ही पूर्ण डिमॉलिश केलेलं होतं. त्यावेळेला आमच्या तत्कालीन ह्या आमच्या वॉर्ड ऑफिसर कापसे मॅडम होत्या, त्यांच्या मदतीने आर्ट सेंट्रल मधून आपण त्यांचे सगळे तोडले होते. पण अध्यक्ष महोदय, हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार हे सगळे तबेले मुंबई बाहेर नेण्याचे आदेश असून सुद्धा मुंबई महानगरपालिकाकडनं त्याच्यावर जी कारवाई केली जाते त्या कारवाईला जे मुंबई महानगरपालिकेच्या हातामध्ये नाहीये, ह्याच्यामध्ये राज्य शासनाने ते तबेले स्थलांतरित करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, करोडो रुपये खर्च करून आज दहिसर नदीचा प्रोजेक्टला सुशोभीकरण करण्याचा DPR पण तयार झालेला आहे. मी सन्मान्य AMCकडे गेल्या आठवड्यामध्ये मीटिंग घेतली. दर महिन्याला रिव्ह्यू मीटिंग घेत असते. पण अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की ह्या दहिसर नदीमध्ये आम्ही करोडो रुपये खर्च करून जी दहिसर नदीचं सुशोभीकरण करतो, अध्यक्ष महोदय, चितळे कमिटीला आणून चितळे कमिटी करून ही नदी जिकडून उगम पावते म्हणजे कॅनरी केव्ज पासून, ह्या कॅनरी केव्ज पासून नॅशनल पार्क मध्ये आपण 7 चेकडॅम सुद्धा बांधलेले आहे. पण जिकडे मुंबई महानगरपालिकेची हद्द चालू होते तिकडे हे सगळं दूषित पाणी सोडलं जातं, धोबीघाटाचं पाणी सोडलं जातं. त्यामुळे दहिसर नदी ही दूषित झाली आहे. त्यामुळे सन्माननीय मंत्री महोदयांना माझे 3 प्रश्न आहेत. त्या धोबीघाट आहे, हा धोबीघाटाचं पाणी जे डायरेक्ट दहिसर नदीला सोडलं जातं, त्या धोबीघाटाच्या ह्यांना तुम्ही ट्रीटमेंट प्लांट लावायला लावणार का? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, जुल्फी खानच्या ह्याच्यामध्ये जे इल्लीगल सगळे स्ट्रक्चर आहेत ते काढून टाकणार का? आणि तो मेलेली वासरं सुद्धा अध्यक्ष महोदय नदीमध्ये सोडत आहे, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? आणि किती दिवसामध्ये राज्य शासनाच्या लक्ष घालून तिकडचे तबेले तुम्ही स्थलांतरित पालघरला करा किंवा आरेला करणार, कुठे करणार ह्याचं मला कालावधी सहित किती कालावधीमध्ये तबेले तुम्ही स्थलांतरित करणार, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की जे 8 तबेले अजून आपल्याला स्थलांतरित करायचे ते तुम्ही कधी करणार? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे दहिसर नदी करता जे 2 मलजल प्रक्रिया केंद्राचं काम आता पूर्ण झालेलं आहे. आपण 2000 आत्ता मार्चला आपण ते कार्यान्वित पण करतोय. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, जे आपल्याकडे हे जे सगळे गोठे बाहेरच्या साईडला जे हलवण्याचं जे स्थलांतराचं जे काम आहे ते फक्त आपल्याकडे आता का होत नाहीये की आपण बऱ्याच वेळा त्यांना रजिस्ट्रेशनसाठी आव्हान केलं, ते अजून रजिस्ट्रेशन आपल्याकडे झालेले नाही. आजच आम्ही BMC तर्फे त्यांना काही नोटीस पाठवून त्याच्या बाबतीतला काही सर्वे करता येतोय का हे पण अध्यक्ष महोदय तपासून घेऊ. आणि त्या गोठ्यांच्या स्थलांतरासाठी ऑलरेडी आम्ही तरतूद केलेली अध्यक्ष महोदय. दापचीर येथे जे 2677 हेक्टर जागेपैकी 41 हेक्टर जागा हे स्थलांतरित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे अध्यक्ष महोदय. महसूल विभागाकडे त्याचा जिल्हाधिकाऱ्यांना, पालघर जिल्हाधिकाऱ्यांना ते हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पण दिलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचा इन्फ्रा पण आम्ही आता त्याचं पण नियोजन केलेलं आहे, आर्थिक नियोजन पण केलेलं आहे. तर ते गोठे लवकरात लवकर हलवण्याची कारवाई आम्ही करू. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आमचं प्रोजेक्टचं काम पूर्ण आहे, व्यवस्थित आहे. मला उत्तर पाहिजे की हे जे तबेले आहेत तुमच्याकडे कुठेही कोंदवाडे नाहीयेत, तुमच्याकडे कुठेही कोंदवाड्याची हे प्रोव्हिजन नाहीये. मग इतर तबेल्यावाल्यांना ज्याप्रमाणे आम्ही आरक्षणाप्रमाणे तुम्ही त्याचा व्यवसाय करा असं सांगितलेलं आहे, तर तुम्ही ह्या
अध्यक्ष महोदय, हे जे तबेले आहेत, सन्माननीय अतुल सावे जे इकडे आहेत मंत्री महोदय, आपल्या खात्याशी निगडीत हा विषय आहे. तर आपण लक्ष घाला. आज तुमचा आहे, वाढदिवस आहे. तुम्हाला हो, आज सावे साहेबांचा वाढदिवस आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, जास्त त्रास देऊ नका त्यांना. चला. नाही, मी त्रास देत नाही. ते आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. त्यामुळे हे जे तबेले आहेत, ह्या तबेलेवाल्यांना हायकोर्टांची निर्देश उत्तरानंतर. असताना सुद्धा शासनाकडनं त्याला स्थलांतरित केलं जात ठीक नाही. आहे, चला. तर ते लवकरात लवकर करावे. मॅडम, आमच्या दैसन नदीच्या ठीक आहे. प्रोजेक्ट हा मनीषाताई, ठीक पूर्णत्वावर आहे. आहे. तुम्ही लक्ष द्यावं. योगेश सागरजी, पण त्याआधी एकच मिनिट. योगेश सागरजी, एक मिनिट. मंत्री महोदया, आता मनीषाताईंनी अजून एक महत्वाचा इकडे मुद्दा मांडलेला, की तुम्ही पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट, सुशोभीकरण हे सगळं करताय, परंतु पोल्युशन संदर्भात त्यांनी जो मुद्दा मांडला, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर पोल्युशन दहिसर नदीमध्ये होत असेल, तर एमपीसीबीने आतापर्यंत काय कारवाई केली आहे? एमपीसीबीनी त्वरित या सगळ्या जे तबेले असतील त्यांना नोटिसेस देऊन पुढच्या एका आठवड्यात काय ऍक्शन घेतली आहे हे या सभागृहाला अवगत करण्यात यावं. हो अध्यक्ष महोदय. दहिसर नदी, पोयसर नदी, ओशिवरा आणि वालभाट, अध्यक्ष महोदय, हे व्हायटल प्रोजेक्ट जाहीर केलेत. व्हायटल, पाहिजे तेवढे पैसे खर्च करा. पोयसर आणि काय अध्यक्ष महोदय तिथे परिस्थिती आहे? अध्यक्ष महोदय, मलजल ते केंद्र जे उभे केलेत, प्रक्रिया केंद्र, नदी रिज्युनिवेट करायला घेतली आणि नदीचा पात्रातच हे मलजल प्रक्रिया केंद्र उभे केले. तुम्ही व्हायटल केले, बाजूला जागा आहे तुमच्याकडे, तिकडे करायला पाहिजे होतं. पण बुद्धिवंत लोक आहेत मुंबई महापालिकेमध्ये, अत्यंत बुद्धिवंत. 5 प्रशासनिक IAS ऑफिसर आणि 3,500 ते 4,000 इंजिनियर्स. अध्यक्ष महोदय, तरी सुद्धा हे मलजल प्रक्रिया केंद्र नदीच्या पात्रात उभे केले, तिथे सगळं कन्स्ट्रक्शन केलं. 31 मार्च पर्यंत चॅलेंज देतो मी या सभागृहात, हा प्रकल्प पुरा झाला असं जाहीर करा. आपण इथेच बसणार आहोत 31 मार्च. अध्यक्ष महोदय, आपण सांगा. अध्यक्ष महोदय, दहिसर नदीची परिस्थिती बघा, काही वर्णन करा खरी काय आहे ती. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्पेसिफिक पोयसर नदीसाठी आहे आणि आता त्याचा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, पोयसर नदीमध्ये 2,554 प्रकल्प बाधित येणार आहेत. माननीय मंत्री महोदयांनी या सभागृहात आश्वासित केलं पाहिजे 2,554 लोकांना कांदिवलीतच, कांदिवली पूर्वेचे कांदिवली पूर्व, कांदिवली पश्चिमेतले कांदिवली पश्चिम किंवा एकमेकांना सांभाळून असे 25 ते 54 लोकांना त्या तिकडे पुनर्वसित करायला पाहिजे. त्याशिवाय त्यांना तिकडून हलवता येणार नाही. हा आपण इथे सभागृहात घोषित केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुसरं अध्यक्ष महोदय, गोठे काढण्यासंदर्भात सरकारला कोण अडवते? अध्यक्ष महोदय, महापालिकेला कोण अडवते? ते लायसन्स होल्डर नाही आहेत. त्यांच्याकडे तुम्ही कशाला त्यांचे अर्ज मागवता? त्यांच्याकडे लायसन्सच नाही गोठे चालवायचे. आपण कधीच निर्णय केलाय मुंबईमधनं सगळे गोठे दापचेरीला हलवायचे. मग हे काय चाललंय महापालिकेमध्ये? अध्यक्ष महोदय, महापालिकेकडे त्यांना रोज जाऊन चार्ज मारायचा अधिकार आहे. महापालिकेने जर त्यांना रोज चार्ज मारला 3,000, 4,000, 5,000, एक गोठावला तिकडे 1 महिन्यानंतर दिसणार नाही. तर महापालिकेतर्फे हे गोठे पुढच्या 1 महिन्याच्या आत सगळ्या तिन्ही नदी ज्या जाहीर केल्या त्या नदीच्या किनाऱ्यावरनं काढणार का? दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा अध्यक्ष महोदय, माझा जो प्रश्न आहे या संदर्भामध्ये पुनर्वसन करणाऱ्या लोकांना व्हायटल प्रोजेक्ट म्हणून आपण त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये आपण प्रकल्प बाधितांना जागा देणार आहात का? आणि त्याशिवाय हा प्रकल्प पुरा होत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घ्यावी ही विनंती. अध्यक्ष महोदय, जे 2,554 बांधकामाचं त्यांना हलवण्याचा जो प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, त्या संबंधीची प्रक्रिया चालू आहे. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ती खरंच एकदम स्लो चालू आहे. 200 ते 250 लोकांना आता स्थलांतरित केलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि सदस्यांनी जे आता मागणी केली अध्यक्ष महोदय, ते BMCच्या ह्याच्यामध्ये तपासून घेऊन त्यांना अवेलेबल तिथे होतंय का नाही ते तपासून घेतलं जाईल. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, जे गोठ्यांच्या हलवण्याच्या संदर्भामध्ये BMCला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी पण निर्देश दिले आणि आता पण देते सभागृहामध्ये की त्यांनी या गोट्यांवर नोटिसा देऊन ह्या कारवाई करून त्यांना स्थलांतरित करावं. शेवटचा प्रश्न नितीन राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, थोडासा स्कोपच्या बाहेर हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, स्कोपच्या बाहेर प्रश्न आहे. या ठिकाणी प्रदूषणाबद्दल माननीय अबू आझमी साहेबांनी एक महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला.
माझ्याकडे कोराडी थर्मल पॉवर स्टेशन आहे अध्यक्ष महोदय, आणि कोराडी थर्मल पॉवर स्टेशन याची राख आणि तिची धूळ ही नितीन माझ्या राऊत साहेब. मतदारसंघामध्ये, कारण कंपाऊंड वाला आणि ते सारखं मुंबईचा प्रश्न आहे, तुम्ही प्रदूषण कोराडीला पोहोचला. प्रदूषणावर बोलतोय हो, मी. पण हा असं काय करता हे स्कोपच्या बाहेर प्रदूषणावर बोलतोय यु- ना, प्रदूषणावर बोलतोय. नगरविकास मंत्र्यांना तुम्ही प्रदूषणाचा विचारताय का प्रश्न? प्रदूषणाचाच विषय आहे अध्यक्ष महोदय. वाढत्या प्रदूषणा अध्यक्ष महोदय, हा मुंबई शहराचा प्रश्न आहे आणि मुंबई शहरामधून मिठी नदी हा अतिशय मोठा प्रकल्प नाही, आहे. राऊत साहेब, अध्यक्ष नाही. महोदय, देतो, मुंबई देतो. शहरामध्ये प्रदूषण वाढवणारी दुसरी नदी आहे ती मिठी नदी. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून संपूर्ण देशाला माहिती असणारी मिठी नदी आहे. अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून मला फक्त 3च प्रश्न विचारायचे आहेत. बेलसर नदी हे बाजू, तू हे अध्यक्ष महोदय, या मिठी नदीमध्ये काळं ऑइल सोडणारे अनेक कारखाने आहेत. याच्यावरती महाराष्ट्र शासन मंत्री महोदय कारवाई करणार आहात का? या नदीमध्ये बाधित असणारे गाळेधारक यांचं पुनर्वसन करून तातडीने या मिठी नदीचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण करणार आहात का? आणि याच मिठी नदीमध्ये चरीमरी येथील तबिलेची जी घाण आहे, ही घाण त्या मिठी नदीमध्ये सोडली जाते, याच्यावरती कारवाई करणार आहात का? अध्यक्ष महोदय, सदस्यांची भावना याच प्रश्नाच्या बरोबरीने आहे, पण प्रश्न थोडासा बाहेरचा असल्यामुळे त्याच्यामध्ये तपासून घेऊन कारवाई केली जाईल. नाही दाखवा. बोला. अध्यक्ष महोदय, जसं योगेश सागरजींनी सांगितलं त्या पद्धतीने जे नाले आपण डेव्हलप करत आहेत, पोल्युशनचं जे प्रमाण सगळ्या नाल्यामध्ये, मग ते पोईसर नाला असू द्या, दहिसर नाला असू द्या, मलाड असू द्या की जोगेश्वरी, हे सगळे वेस्टर्न सबमध्ये आहे आणि एक 1.5 किलोमीटरच्या अंतर्गतच आहे. पोल्युशन थांबण्यासाठी अध्यक्ष महोदय एक काम करावं लागेल. हा नाल्याची रुंदी फार आहे आणि प्रत्येक एरियामध्ये कुठे ना कुठेतरी लिगल इलिगल इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. तर सर्वप्रथम मंत्री महोदय, सर्वप्रथम जे असे इंडस्ट्रीज झालेले आहेत, मग ते चारकोप इंडस्ट्री असू द्या, मलाडमध्ये असू द्या, जोगेश्वर असू द्या, त्या इंडस्ट्रीचा पाणी या नाल्यामध्ये जात आहे. तर ते इंडस्ट्री आयडेंटिफाय करून ते जे पाणी ते जात आहेत ते तुम्ही बंद करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जेव्हा आपण हा पद्धतीने आपण जे रिव्हरचे नाले आपण डेव्हलप करतो त्याच्यात कचरा फेकण्यात येतोय. जेव्हा एवढे पद्धतीने आपण पैसे यूज करतोय तर दोन्ही साईडला सर्व्हिस रोड काढला पाहिजे आणि भिंतची साईज वर केली पाहिजे, ज्या कारणे लोक कचरा आतमध्ये टाकू शकत नाही. तर हे प्रोव्हिजन तुम्ही करणार आहेत का? या संदर्भात 2 प्रश्नाचे उत्तर द्यावे. अध्यक्ष महोदय, इंडस्ट्रीच्या बाबतीमधला प्रश्न आहे मला वाटतं, पण हे विषयच गंभीर आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, जानेवारी 2026ला माननीय उपमुख्यमंत्र्यांना पण ह्या सगळ्यांनी विनंती केली होती ह्या प्रश्नाबाबत. तर अध्यक्ष महोदय, त्याची बैठक पण प्रस्तावित आहे, तर त्या बैठकीला आम्ही हे सगळे विषय यांना बोलवून आम्ही सॉल्व्ह करू. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2.